हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. मी आहे परीक्षित दाते आणि मी तुम्हाला आज पिरियडिक टेबल शिकवणार आहे. पाय भाऊ बंड्या, पिरियडिक टेबल तू जिथं कुठं जाशील तिथं प्रत्येक ठिकाणी कामी पडणार आहे. तू कॉम्पिटिटिव्ह दे, तू 10वी 12वी पर्यंत जा, कुठेही जा, पिरियडिक टेबल कामी पडणार म्हणजे पडणार. आणि मी तुम्हाला अशी जबरदस्त खतरनाक ट्रिक घेऊन आलो आहे तुमच्यासाठी का जे तुम्ही एकदा पाहिली का आयुष्यभर मरेपर्यंत तू विसरणार नाही. समजलं? तर पाय आपला पिरियडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक असते. 4 वेगवेगळ्या प्रकारचे डब्बे राहते. कोणकोणते राहते? एक राहते एस, दुसरा पी, तिसरा टी, चौथा एफ, असे 4 डब्बे राहते. आता त्या 4 डब्यांना एका व्हिडिओ मध्ये आपण घेऊ शकत नाही, म्हणून एस आणि पी हे 2 ब्लॉक आपण आजच्या डब्यामध्ये घेऊ, आजच्या व्हिडिओ घेऊ, आणि डी आणि एफ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करू. तर आता याच्यामध्ये पहा तुम्ही, हा जो आहे तो आहे आपला एस ब्लॉक आणि हा जो आहे तो आहे आपला पी ब्लॉक. ओके, तर आता हा एस आणि पी ब्लॉक कसा लक्षात ठेवायचा, जबरदस्त ट्रिक आहे आपल्याकडे. म्हणजे तू झोपेतून उठवला तुले तरी पण तू बडबड सांगून देशील का या एलिमेंट नंतर कोणता एलिमेंट आहे. तर पाहे आता काय असते का आपला जो पिरियडिक टेबल आहे तो लक्षात ठेवासाठी आपल्याजवळ एक मस्त कादंबरी आहे. ठीक आहे, तर त्या कादंबरीची एक कथा सांगतो. एक राहते पोरगी. काय राहते? एक पोरगी. त्या पोरीचं नाव काय आहे? हेलिना. एक पोरगी आहे, त्या पोरीचं नाव काय आहे? हेलिना. काय नाव आहे बाबू? हेलिना. आता तुम्ही ऑस्ट्रेलियाची आहे का माहित नाही मला, पण हेलिना नाव आहे तिचं. आता ते काय राहते? एका शाळेत राहते. ते एका शाळेत राहते. तर त्या शाळेतला एक पोरग राहते. त्या पोराचं ते पोरग थोडस हँडसम राहते. तर हे म्हणते का जमलं पाहिजे बा आपलं. ते का म्हणते आपल्या मैत्रिणीले का बा तू मला सांग त्याने आपल्यात काही हिंमत नाही, तू आपला प्यार का पैगाम वहां तक पोहोचा दे. तर मग काय करते ते मैत्रीण राहते जय कुकडी. ते म्हणते हिचं जमन माय काय ही. मग ते काय करते रामाला नाही सांगत, ते कोणाला सांगते? मॅडमले सांगते. आणि ते तिखट मीठ तेल लावून सांगते जेणेकरून मॅडम भडकल्या पाहिजे आणि हिचं काही ना काही बरं वाईट केलं पाहिजे. पण मॅडम काय करते? मॅडम स्वतः काहीच नाही करत, सरले जाऊन सांगते. आता मास्तर आहे मारकुटा, तो मारकुटा मास्तर काय करते? दुसऱ्या दिवशी शाळेत येते, राम्या सापडला रे सापडला का जे लेखाले भदाडते कारण काय मॅडमनं सांगितलंच तसं राहते. लागती हेलिना मांग आणि मास्तरले काय सांगते का लागला कोण मांग? राम्या मांग. वरून अजून तिखट मीठ लावून देते. त्याच्यानं काय होते का राम्याले मास्तर चांगला ठोकते. तर काय सांगितलं तुम्ही? का हेलिना नावाची पोरगी राहते, ते राम्याच्या मागं लागते. एवढी लागते का ते बिलकुल पागल होऊन जाते. पागलला हिंदीमध्ये कोणता शब्द आहे बाबू? फितूर. गाणं ऐकलं असं ना तुला? तेरा फितूर चढ गया रे. तर तसाच फितूर कोणाला चढते? आपल्या हेलिनाले चढते. काय होते? हेलिना को राम का फितूर चढून जाते. काय होते? हेलिना को राम का फितूर चढून जाते. आता हेलिना म्हणजे काय बाबू? इथं हेलिना नाव कसं बनलं? हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम हे 3 पकडून काय बनवलं आपण? हेलिना बनवलं. त्याच्यानंतर कोण येते? पोटॅशियम, तो झाला को. त्याच्यानंतर येते रुबेडियम, त्याला काय म्हणतात? राम. त्याच्यानंतर येते सेसियम, त्याला काय म्हणणार? का. आणि त्याच्यानंतर येते एफआर म्हणजे फ्रान्सियम, त्याला काय म्हणणार? फितूर. तर हेलिना को राम का फितूर. हेलिना नावाची पोरगी रामच्या मागे लागली. काय बघू घंट्यात 5 मिनिटात पाठ. म्हणजे खतरनाक ट्रिक आहे आपल्याजवळ. अशी ट्रिक तू बंद युट्यूब शोधून ये, कुठंच भेटणार नाही. आता दुसरं काय बघू, तर आता ह्या राम्याने काय केलं? या पोरी पायी लाथा खायला लागल्या. बरोबर आहे? तर लाथा खायला लागल्या तर काय झालं तिथं? आता राम्या होता, त्याचा एक मित्र होता आणि अजून एक मित्र होता. असे ते 3 जण होते. कोण कोण होते? एक होता राम, एक होता श्याम आणि एक होता मंग्या. ठीक आहे, 3 मित्र होते. आता त्या दिवशी राम्यानं मार खाल्ला, त्या दिवशी आपला मंग्या शाळेत आला नव्हता. ज्या दिवशी राम्याले बदलला त्या दिवशी मंग्या शाळेत आला नव्हता.
तर मग दुसऱ्या दिवशी मंग्या शाळेत आल्यावर श्याम मंग्याले काय म्हणते का काल का तू आला नाही, काल काल का झालं म्हणजे काल का झालं बा. तो का म्हणते बे मंग्या काल सरनं बदललं राम्याने. काय म्हणते बे मंग्या काल सरनं बदललं राम्याले. काय खतरनाक ट्रिक आहे, म्हणजे अशी ट्रिक तुला म्हणजे युट्यूबवर कुठंच भेटणार नाही. ठीक आहे. काय म्हणते बे मंग्या काल सरनं बदललं राम्याले. घेणं नाही ना देणं नाही. ठीक आहे. तर आता पुढचा ब्लॉक, पुढचा काय आपला पी ब्लॉक. ठीक आहे. एस ब्लॉक आला लक्षात. हेलिना को राम का फितूर ना बे मंग्या काल सरनं बदललं राम्याले. याचे एलिमेंटचे नावे सांगून देतो लगेच. तर पहा, एच फॉर हायड्रोजन, Li for lithium, Na for sodium, K for potassium, Rb for rubidium, Cs for cesium आणि Fr for francium. बेरिलियम कशासाठी असतो, सॉरी Ba कशासाठी असतो, बेरिलियम. हा मॅग्नेशियम, हा कॅल्शियम, हा स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. हेलिना को राम का फितूर आणि बे मंग्या काल सरनं बदललं राम्याले. 2 मिनिटाची ट्रिक आहे बाबू, 2 मिनिटात पाठ होते. मग तुम्ही म्हणा सर फक्त तुम्ही एलिमेंटच पाठ करून द्या, काय ॲटॉमिक नंबरचं काय करा आमच्या लक्षात राहत नाही. पाय बाबू गंड्या, बघा लक्ष दे. पाय बघूया काय असते, आपल्याजवळ एक सिरीज आहे. हे सिरीज फक्त लक्षात ठेव. तर कोणती सिरीज आहे, 8 8 18 18 32. फक्त एवढी सिरीज लक्षात ठेव. काय 8 8 18 18 32. ना आता पाय बाबू, मोकार गावात हिंडणारा जरी कुठं असला तरी त्यानं पाहिलं तरी पण तो 5 मिनिटात पाठ करत. पाय बाबू, हायड्रोजनचा कोणत्याही बळातल्या बळाला विचारला तरी तो ॲटॉमिक नंबर सांगते किती आहे, 1 आहे. ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवायचा, लिथियमचा किती आहे, 3 आहे. आणि जर तुम्ही असे आडवे गेले तर एका एकाने ॲटॉमिक नंबर वाढत असते. बेरिलियमचा किती होईल मग, 4 होईल. आता या 3 मध्ये तू हा 8 ऍड करून टाक. किती होईल, 8 आणि 3 11. सोडियमचा किती झाला, 11. मग ह्या 11 मध्ये तू हा ऍड कर, किती झाले, 19. ह्या 19 मध्ये परत 18 ऍड कर, किती झाले, 37 37. नंतर परत 37 मध्ये 18 ऍड कर, किती झाले, 55. त्याच्यात परत 32 ऍड कर, किती झाले, 87. काय बाबू खतरनाक आहे बिलकुल, म्हणजे आयुष्यात पुढं पैसेच नाही तू. ठीक. मग काय बाबू पुढचं, बेरिलियमचे 4 आहे बरोबर. त्याच्यात 8 ऍड कर, किती झाले, 8 आणि 4 12. त्याच्यात 18 ऍड कर, किती झाले, त्याच्यात 8 ऍड कर, किती झाले, 20. 20 मध्ये 18 ऍड कर, किती झाले, 38. त्याच्यात परत 18 ऍड कर, किती झाले, 56. त्याच्यात परत 32 ऍड कर, किती झाले, 88. अशा पद्धतीनं आपला पूर्ण एस ब्लॉकचा जो एलिमेंट्स आहे ते सगळे सिरियल नंबर वाईज पाठ झालेले आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा पिरियडिक टेबल पाठ करायचा आहे. खतरनाक आहे बाबा बिलकुल, म्हणजे तू झोपेतून उठून सांग ना, तू करशीलच. समजलं, आलं लक्षात. आता मग आपल्याला जायचं आहे पी ब्लॉककडे. आता का झालं होतं त्या कहाणीमध्ये का आपली होती हेलिना. हेलिना होती ते रामच्या मागे लागले होते. आता त्यानं लाता खाल्ल्या, मग त्याला समजलं नाही का आपण लाता करून खाल्ल्या. मग त्याला माहित पडलं का हे असं असं आहे बा, आपलं फलतं सलतं सांगून दिलं, आपलं घेणं नाही देणं नाही. मग काय झालं बाबू, हेलिना गेली का बा त्यानं लाता खा लागल्या, तर माफी बिफी मागितली. मग जमलं, त्याला ठीक वाटलं, हिले माहीतच होतं, मग जमलं त्याचं. मग काय झालं, त्याचं एवढं प्रेम वाढलं का आता त्यानं ठरवलं का आपण आता पळूनच जायचं.
घरचे काही मानणार नाही, आता आपण पळूनच जायचं. शाळेतच होते भांडे, ते भांडे पिल्ले शाळेतच होते, त्याईले अक्कल ना काही. ठीक आहे, तरी पण काय म्हणलं, मैं तुम्हारे बिना जी नहीं सकती, तुम मेरे को नहीं मिले तो मैं मर जाऊंगी, तुम मेरे को नहीं मिले तो मैं उंदीर माराच्या गोळ्या खालूंगी. म्हणजे बिंडो, एक नंबरची बिंडो. आता का झालं बाबू, का मग त्याला बनवलं आपल्याला, आता कुठं तरी पळून जायचं. आता पळून जायचं तर काहीतरी आपल्याला चान्स भेटला पाहिजे. मग एक दिवस का झालं, तिचा बाप राहते व्यापारी, बाप व्यापारासाठी जाते बाहेर देशात. तर बाहेर देशात गेल्यामुळे तिला भेटते चान्स, आणि का घरच्या बाकीच्याचं लक्ष राहत नाही. मग बापाचंच लक्ष राहते, बाप गेला गावाले. मग काय होते, हे जाते पळून. आता बाप कुठं जाते, बापाचं नाव काय आहे, समजा आपला BAL वरून बाल्या गाजरे इन थायलंड. तिच्या बापाचं नाव काय राहते, बाल्या गाजरे इन थायलंड. काहून गेला बाल्या गाजरे थायलंडले, कारण का तो व्यापारी आहे. व्यापारी आहे आणि व्यापारी असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या देशात जा लागते. मग बाप गेला बघ गावाले, गेली भेटला चान्स, हे गेली पळून. कोणासोबत, आपल्या रम्यासोबत. आता हे जी हेलिना होती, हिचं घरचं नाव काय होतं, सोनू होतं. तिचं घरचं नाव काय होतं, सोनू होतं. घरी तिला सगळे काय म्हणे, सोनू सोनू म्हणून आवाज दे. आता तिचा बाप काही दिवसानं आला गावावरून वापस. मग आता गावावरून वापस आल्यावर त्याला माहीत पडलं का पुट्टी पळून गेली. आता पुट्टीला आपण आणली बा, पुट्टी गेली पळून. तर मग घरच्याले म्हणून राहिला का तुम्ही सारे होते, तुम्ही माय होती, आप्पा होते, काका होते, सारे होते, तर गेलीस कशी. काय म्हणते, कशी गेली सुनू पळून. काय म्हणते, कशी, पहा कशी, सी आणि एस आहे, म्हणजे कार्बन आणि सिलिकॉन वरून काय लिहिणार आपण, कशी गेली सोनू पळून. कशी गेली सोनू पळून. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं होती शाळेत, तर पळून गेली तर पेपर दिले नाही पट्टीनं, तर पुट्टीने पेपर दिले नाही, कुठ्याने पेपर दिले नाही, कावी नापासले. तर का झालं, नापास. काय बाबू, 3 एलिमेंट मिळून आपण एक शब्द बनवला, त्याचं नाव काय लिहिलं आपण, नापास. कोण झाली नापास, सोनू. नापास सोनू बिचारी, नापास सोनू बिचारी, नापास झाली बिचारी. मग काय झालं भाऊ, आता यायच्या मागं काम ना धंदा, इथं फिर तिथं फिर, इथं जा तिथं जा. हे बसले होते नदीच्या तीरावर. आता हिचा बाप पाहून राहिला काय, कुठे गेले कुठे पळून गेली कुठं. तर का झालं, एक होती नदी, त्या नदीच्या तीरावर हे बसले, ते भुट्टा खात, इकडून हा भुट्टा खाते, तिकडून ते भुट्टा खाते, एकच घेतला दोघंच खाऊन राहिले. तो बाबू इकडून हे खाऊन राहिले, तिकडच्या तीरावर दिसला का सोन्याने. सोन्या कोणता, आपला राम्या. राम्याला दिसला तिचा बाप. तो का म्हणते, असं होतोय पप्पा, असं होतोय पप्पा. तुझे पप्पा आले, आता पळ. पहा, ऑक्सिजन, सल्फर आणि सेलिनियम वरून आपण लक्षात ठेवू शकतो, असं तुझे पप्पा. काय बाबू बंड्या, तर नाही बिलकुल, असं तुझे पप्पा. तिथून ते गायब. ठीक आहे. आणि नंतर त्याचा एक मित्र राहतो, कोणाचा, आपला सोन्याचा. त्याचं नाव काय आहे, बंड्या. तो 1 नंबरचा फेकूचंद आहे. कुठे गेला तरी फेकाफेकीचंच काम तो करते. तर तो कोणाकडे येऊन राहिला होता, राम्याकडे येत होता. तर तो सुनील काय म्हणते, फेकूचंद बंड्या इकडं आला. पहा, फेकूचंद बंड्या इकडं आला. तर नाही बिलकुल. आणि हे एवढं लक्षात ठेवलं नाही तरी चालून जाते. ते नोबल गॅस आहे. रप्पा येतं, बी फॉर बोरॉन. बीचा काय असतो, बोरॉन. ठीक आहे, बोरॉन. एल फॉर ॲल्युमिनियम, हा गॅलियम.
हा इंडियम, हा थॅलियम, हा कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, हा टीन आणि हा लीड, हा नायट्रोजन, P फॉर फॉस्फरस, AS फॉर आर्सेनिक, SP फॉर अँटीमनी आणि BI फॉर बिस्मथ, O फॉर ऑक्सिजन, S फॉर सल्फर, Se फॉर सेलेनियम, Te फॉर टेल्युरियम आणि PO फॉर पोलोनियम, F फॉर फ्लोरीन, Cl फॉर क्लोरीन, Br फॉर ब्रोमीन, I फॉर आयोडीन आणि ET फॉर ॲस्टॅटिन. जर बरोबर लक्षात येत नसेल ते लिहिलेलं तर गुगलवरून बरोबर नावं पाहून घेजो. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण यस आणि पी ब्लॉकचा गेम वाजवला. ठीक आहे. चल भेटू द्या. तर अशा पद्धतीनं आपण आपला पिरियोडिक टेबलचा अर्धा पार्ट कंप्लीट केला. जर तुम्हाला डी आणि ए ब्लॉक पाहिजे असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपण त्याच्यामध्ये उरलेला भाग घेऊन घेऊ. ओके. ठीक आहे. चला टाटा.